नमस्कार. मी आज तुम्हाला रवा आणि मुगाचे डोसे दाखवत आहे. त्यासाठी मी रवा आणि मूग हे रात्रभर भिजवले होते. त्यानंतर मी सकाळी मिक्सरला आपल्याला तसंच फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. ते बघा, मिक्सरला फिरून हे बॅटर करायचं. ते तुम्हाला फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहे, थोडं मीठ टाकायचं आहे. सर्व व्यवस्थित प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे डोसे तुम्ही लगेचच्या लगेच करू शकतात किंवा त्याला तुम्हाला मिश्रण ठेवायची पण आवश्यकता नाही. चला आपण आता डोसे तयार करूया. त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि ते छान प्रकारे व्यवस्थित सर्व कालवून घेतलं आहे. त्यानंतर मी तवा गरम केला आहे, त्याला तेल लावलं आहे. तुम्ही नॉनस्टिकचा तवासुद्धा वापरता, मी हा ॲल्युमिनियमचा तवा वापरत आहे. आणि नंतर तवा गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मिश्रण त्यावर टाकायचे आहे आणि सर्व बाजूने मिश्रण आपल्याला छान प्रकारे व्यवस्थितपणे पसरायचं आहे. आपण तांदळाचे डोसे तर नेहमीच खातो. तुम्ही हा रवा आणि मुगाचे डोसे नक्की करून बघा. मुलांना पण खायला खूप आवडतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप पौष्टिक नाश्ता आहे. आपल्याला सारखं एकच नाश्ता करून सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे मुलांसाठी हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. माझा पहिला डोसा खराब झाला होता, त्यानंतर मी परत दुसरा केला. हे बघा, दुसरा डोसा असा छान प्रकारे तयार झाला आणि तो उलटला पण छान प्रकारे. हे बघा, आणि आता मी चव करून हा डोसा चांगला व्यवस्थित प्रकारे शेकवून घेतला आहे. त्यानंतर मी 2-4 डोसे असेच तयार करून घेतले आहे आणि मुलांना गरम खायला पण खूप छान लागतात. हा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं पण खायला खूप छान लागतो. अशा प्रकारे आपले गरमागरम मुगाचे डोसे तयार. धन्यवाद.